नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मैत्रिणींनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा. मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता प्रत्येक अडथळ्याला संधी मानत आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचे ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणारा आहे. ऐकूया, देश हा देव असे माझा. लेफ्टनंटपदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी, करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात. पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला, जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंटपदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर ॲथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल. नमस्कार. सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो? पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतं तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या विपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे 2 स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आईवडिलांसमोर एक प्राईड, गर्वाची फिलिंग आणि हंबलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असूनसुद्धा त्याने आपल्याला इतका सपोर्ट केला, ही होती. लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची? माझा जन्म सांगलीचाच. मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकीमध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स ह्या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात एअरफोर्सपासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून, म्हणजे 3rd इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 1 वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता. त्याच्यामुळे मी पुण्यात, नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प्ट व आर्मीचे 2 अटेम्प्ट झाले. ह्या 7 अटेम्प्टमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटन एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आऊट झाले आणि एकदा मेरिट इन झाले. 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBAची तयारीसुद्धा चालू केली होती. भारतीय विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट ॲक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं. ऑल इंडिया रँक 3 होतं. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं. शिक्षण सुरू असताना हेही करावं म्हणजे देशसेवा
साठी आपण काहीतरी करावं, ही बीजं कुठे रुजली मुळात? काय प्रेरणा होती त्यामागे? त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्माच्या आधीच रिटायर झालेत. त्याच्यामुळं माझा असा त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत. ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है. तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील, त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं फौज. प्लस खेळाचा, अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल, ह्या भावनेनं मी ॲप्लिकेशन दिलं होतं. या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता? कसं होतं सहकार्य त्यांचं? घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी आजोबा, आई वडील, चुलते, लहान भाऊ बहीण हे मला नेहमी, म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही. गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो, आई असू दे नसू दे, ती असते माझ्यासोबत की हे खायला घेऊन जा, ते खायला घेऊन जा. या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली की तू हे वापरू शकतेस, ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो, तसा करता येतो. कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता. काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण? सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCSला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. 7th सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कंप्लीट झाली होती आणि 8th सेमपासून माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं, पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचा आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये. मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये. तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला. प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रिणी असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला की हां, 1 वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही. आणि तोच एक मोठा निर्णय होता. या लेफ्टनंट पदासाठीची ही निवड प्रक्रिया कशी आहे, याविषयी सविस्तर काय सांगता येईल? हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव NDA आहे. आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुलींना दोघांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटन एक्झाम असते. त्या रिटन एक्झाममध्ये मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, बेसिक सब्जेक्ट्स असतात. ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल्स होते. मेडिकलनंतर आपण अकॅडमीमध्ये जातो. खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएशन एंट्री AFCAT थ्रू असते. त्याची रिटन एक्झाम असते. रिटन एक्झामनंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड. त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा आणि मेडिकल्स आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडिगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड. त्यांचा इंटरव्ह्यू होतो. डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलवले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केलं आहे कॉमर्स, आर्ट्स, सायन्स तिन्हीमध्ये किंवा लॉ ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते. डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं. इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते? 2 स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो. त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो. MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची. रिजनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो. पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो आणि ती स्टोरी 10 ते 15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते आणि त्याचं कन्क्लुजन निघतं.
हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोकं सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट, मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो आणि तिसरा ग्रुप टास्क. मग त्याला मनसं, वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात. रिटर्नच असतात सगळे. एकाच जागी बसून आपल्याला 4च्या 4 कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट ग्रुप डिस्कशन पण असतं टॉपिकवरती. त्याच्यानंतर आपला 7 ते 9 जणांचा ग्रुप बनलेला असतो. त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो, एक माणूस समोर उभारून 3 मिनटाचा लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यूमध्ये आपला अर्धा तास होऊ शकतो, 1 तास, 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरसोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात. आपल्या आयुष्यात काय झालं आहे, काय घडलं आहे, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्यामागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते. 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनटासाठी, कधी कधी 15 मिनटं पण कॉन्फरन्स चालू शकते. ते आपल्यासोबत डिस्कस करतात. स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोक रेकमेंड झाले. रेकमेंडेशननंतर जे लोक रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस, 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट, वेटसोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो. आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर, इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो. युजली तोच टाईम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष, 3 वर्ष, जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर ह्यापदी निवड होते. या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते? तर आपण पहिला SSBमध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते, जसं आत्ता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं जातं आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची. त्याच्यासाठी वेळ 4 मिनटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात. 12वं ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. ह्या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी, 9वी, 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार. जसं स्पर्धा ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत. वयोगटात मुले आहेत. प्रत्येकाचे नंबर, पहिले 3 नंबर आहेत. त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंटसोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की
तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोकं मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल? असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळे असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल ते माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाला सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो, की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत, तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान 2 टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची 1 वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. NDAमध्ये ती 6 टर्म असते आणि IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगचा फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून PT, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात. त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्त्वाचा असतो. कम्प्युटर सायन्समध्ये जे IT मध्ये नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललं आहे, करंट अफेअर्स, ते सगळं असतं. त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग, वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो. त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात, ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत. त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2 ते 3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचं शेड्यूल ठरलेला असतो. अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक्स शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथं करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर, 12 किलोमीटर अशी असते. आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं. ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40, 50, 55 जे असेल ते 20 किलो, 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूटवरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रीडिंग करतो आम्ही. मॅप रीडिंग थ्रूच एक चेकपॉईंट दुसऱ्या चेकपॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात. 10 ते 15 जणांचा एक ग्रुप असतो. ह्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. ह्या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात, रूम्सला. तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इतपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे. सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते. तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना? शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी 1 चमचा ड्रायफ्रूट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळं माझ्या घरातल्यांना सवय लागली आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता, जेवण हे झालं पाहिजे. प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथंच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम. ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्त्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे. त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो तेव्हा. बटनचा जो शेप असेल तो 11मध्येच असला पाहिजे, ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्त्वाची आहे आयुष्यात. कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला
मुलगा असेल, मुलगी असेल, कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो. ॲथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे. तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये? कसा झाला? हो, ॲथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच एस.एल. पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत आणि अविनाश सावंत सर, जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे. इतक्या वर्षापासून त्यांनी फी ₹100 घेत होते, ते देखील सकसारमध्ये जे गरीब लोकं आहेत, गरीब मुलं आहेत त्यांना देण्यासाठी, खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून. त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही. त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्यापुढे बघते. त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं, ते मी आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो, त्याच बऱ्याचशा गोष्टीचं वर्णन केलं, की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं. कारण की मला माहीत होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं. एखादा असा प्रसंग, अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर? तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते. कारण की माझ्या अवतीभोवती खूप लोक असायचे घरातले, आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ऑब्व्हियसली कोर्समेट, परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे. पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते, जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो, त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला. या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे? हो, नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचं फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट, हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईनं जे बनवलं ते खायला चालू करा. त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी, तर ती प्लीज आपल्या आईवडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे. ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही, मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता. ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात. आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल? आजच्या तरुणाईला म्हणजे जेनझीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार. तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटते ते करत राहावा, पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे, 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल. मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना, हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आईबाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील, त्यांनी त्यावेळी काय विचार केला, मुलीचं स्वप्न आणि आपली माया, ह्या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली, याविषयीच सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले, ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला 3रा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते, तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये तिला? साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30ला मुलगी माझी मोकळी पाहिजे. कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण
जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत, कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची. अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली. त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्यावेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार. असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळं मला ॲक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडं जायचं आहे, हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती. मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे. बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे, मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला 3रा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळीसुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हटलं, ओके ती करू शकेल. मला खात्री होती, कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे, स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची. त्यामुळे मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इवन पुण्यात जॉब करत होती. मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती, कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे, अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथंसुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा. पण आम्हाला माहीत होतं की ती 100% काहीतरी करणार. मैत्रिणींनो, आज स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज? आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही, काही नाही. आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती. खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात, तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, 1 ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना, तर तिचे 100% नंबर येणार हे अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना, गयाला, तेव्हा तिचे स्टार वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले, आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना. आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही. ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार, असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते. आपल्या मुली असू देत, मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्समध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात. पण ॲक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाली असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढं आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार, काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार. आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते, पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ते मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, कोणतीही असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडं जाऊ नको, फक्त जॉबच कर, असं जर म्हटला तर 100% मुलं खचू शकतात. त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावासा वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात. गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते. आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्या वेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं, असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे
आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या. या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे. मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं, पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो, उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता देश जन्मदाता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दे अनंता. ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द, बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी. आज आपण देश हा देव असे माझा, लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला, मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.